एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पाटण अंतर्गत पालक मेळावा या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रत्यक्ष प्रदर्शन जे शैक्षणिक साहित्य असेल, विविध उपक्रम असतील, याचं प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे आणि या निमित्तानं आपण आता प्रत्यक्ष पाहतोय इथला प्रत्यक्ष भाग. या अरे बरं आहेत का? बरं आहे तुम्ही बरं आहे का? बघते तुमचं आनंदाचा बघते. तर हा जो आहे उपक्रम तो या असेल स्पर्श ज्ञान होण्यासाठी 0 ते 3 वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी खेळ, कृती आणि प्रेमाचा स्पर्श हा उपक्रम इथं आहे आणि आपण पाहू शकतो. तर या सर झाले का आता मांडणी? हां तुम्ही जरा सांगा कोणीतरी असताना. या सर नाही आवरा म्हणून तर जायचं आहे ना. हां मॅडम तुम्ही इथं आहे का? कोण आहे? हां मॅडम जरा माहिती थोडीशी सांगायची. हां या मिनिट. हां आपण बांधव ग्रुप या चॅनलवर बोलत आहात. तरी या ठिकाणी पालक मेळाव्यासाठी जे पूर्वतयारी आहे किंवा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास करण्यासाठी या ठिकाणी मॅडम तर कोणता उपक्रम आहे ते थोडक्यात आपण सांगावं. आपलं नाव आणि आपण कोणत्या ठिकाणाहून इकडं हा उपक्रम घेऊन आलेला आहात. मॅडम आपलं थोडक्यात नाव सांगा. हां बरोबर. म्हणजे तुमच्या उपक्रमाचं हे नाव काय आहे? म्हणजे तुम्ही कोणतं? हां हां भविष्याचं झाड या उपक्रमांतर्गत पोषण आहाराचं महत्त्व या तुमच्या नाही का? हां भविष्याचं झाड. भविष्याचं झाड म्हणजे काय? हां मॅडम ज्यावेळेला लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतरच विचार करतो. हां हां माझी मुलं पुढे काय होणार आहे, बरोबर. मुलाचं भविष्य काय आहे, म्हणून त्यांनी भविष्य त्याच वेळा बघायचं आहे. गरोदरपणाच्या आधीच बघायचं आहे की माझं बाळ काय होणार आहे, मुलगा असो मुलगी असो. माझं भविष्य फ्युचर जे काय आहे ते माता, गरोदर माता, फक्त नाही बाबांनी, आजी आजोबा, सर्व कुटुंबातील सदस्यांनी भविष्य बघायचं आहे की माझी पुढची पिढी कशी होणार आहे. हां हां ओके. खूप छान कन्सेप्ट आहे मॅडम. इनामदार मॅडम आपल्याशी बोलत आहेत. इकडं सुपरवायझर आपल्या पर्यवेक्षिका मॅडम आहेत. नमस्कार मॅडम. आपण बांधव ग्रुप या चॅनलवर बोलत आहात. थोड्या वेळानं मी तुमच्याशी बोलतो, थोडंसं बघून घेतो. हो सर हां हां अजून जे तुम्ही हे करा. हां 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 सर करा तुम्ही सांगा द्या ना सरांना सांगा काय करायचं. तर आमचे सन्माननीय भोये सर हे या प्रॅक्टिकल ज्ञानामध्ये हां तर ते लिहायचं का? हां सर लिहायचं आहे ते. सरांना कन्सेप्ट कळली का? म्हणजे नेमकं काय करायचं आहे? काय लिहायचं आहे का? हां 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 म्हणजे आपलं हां 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 बरोबर बरोबर. हां IAS ऑफिसर व्हावं असं. मग त्याचं एक्सप्लेनेशन मॅडम देणार का? मग हां भविष्याचं झाड आहे ते. भविष्याचं झाड हां म्हणजे त्याला वेगवेगळी पानं लावणार. हां बरोबर ओके. हां ओके. तर आदर्श भविष्याचं झाड ही संकल्पना याच्यातून राबवलेली आहे. खूप छान. तर मॅडम यांच्या संकल्पनेतून हा पालक मेळावा या ठिकाणी होत आहे. तर मॅडम अजून काय कन्सेप्ट आहे तुमच्या या उपक्रमाच्या? हां हां बरं बरं बरं. तर गरोदर माता आहे ना, गरोदर माता आता पण कसं म्हणत होतं पोटातल्या बाळाशी संवाद साधला पाहिजे. बरोबर बरोबर. आपण म्हणत होतो आतापर्यंत आईने साधला पाहिजे. तर आता आईनेच नाही, घरातल्या सगळ्यांनी, आजी असेल, आजोबा असतील, वडील असतील किंवा
काका काकी मामा मामी ज्या व्यक्ती असतील त्यांनी आईशी संवाद साधला पाहिजे पोटातल्या बाळाशी आणि आईने काय खाल्लं पाहिजे बरोबर. जे बाळ सुदृढ होईल जे आपल्या परिसरात मिळतं त्यातनंच असं कसं नाही की ते पदार्थ ठेवायचे बरोबर बरोबर. तर त्यांचं आहार पण आणि त्यांचं म्हणतात ना गर्भसंस्कार पण गर्भसंस्कारामध्ये विविध विधी असतात त्या करतात. बरोबर बरोबर. ओके मॅडम, धन्यवाद मॅडम. ओके, तुमच्या खूप संकल्पना आहे. तुमच्या या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके. तर हे उपक्रमाचं आपलं नाव काय आहे मॅडम? नमस्कार. आपण कुठून आलेला आहात इकडं? आपण बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपण बोलत आहात. आपण हा जो उपक्रम केलेला आहे तो त्या उपक्रमाची कन्सेप्ट आपण सांगावी शैक्षणिक चॅनलवर. बरोबर बरोबर. आज महागडी खेळणी आहेत भरपूर, सर्वांना ते परवडत नाही आणि घरगुती याच्यामधून टाकाऊतून टिकाऊ हा उपक्रम तुम्ही केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. खूप छान उपक्रम आहे. हे असं फळं असतात त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचं वस्तू तुम्ही तयार केलेल्या आहेत. खूप छान. म्हणजे खुळखुळे वेगवेगळे आवाज, वेगवेगळे आवाजाचे 0 ते 3 वर्षाच्या मुलाला किंवा त्यापेक्षा लहान मुलांना हे उपयोगी असं असणारे तुम्ही एज्युकेशनल टॉयज किंवा शैक्षणिक वस्तू तुम्ही बनवलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. यानंतर पुढची संकल्पना सन्माननीय मगर मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका मगर मॅडम आहेत या ठिकाणी. नमस्कार. आमच्याकडे पाळण्याचे आणि झुंबराचे प्रकार आहेत. तर हा झोळीचा प्रकार आहे की छोट्या बाळाला आंघोळ घातली की त्याला चांगली शांत झोप लागावी म्हणून त्याला गुंडाळून लगेच बरोबर की त्याला एका कपड्यामध्ये गुंडाळून झोळीमध्ये झोपवलं तर त्याचं वजन चांगलं वाढतं आणि शांत त्याला झोप लागते. तर हा एक झोळीचा प्रकार आहे आणि हा एक पाळण्याचा प्रकार आहे. तर ते पाळण्यामध्ये आपण वेगवेगळ्या कलरची गडद रंगाची झुंबरं लावतो त्यामुळे बाळ त्याच्याकडे आकर्षित होतं. बरोबर. उत्साही. या कृतीतून मुलांची संकल्पना म्हणजे हे आनंददायी किंवा खेळकर वृत्ती किंवा रडणे हा प्रकार होणार नाही. जसं की आता सध्या ऊसतोड कामगारांची मुलं अशीच त्या झाडाच्या पालाला वगैरे लावून, म्हणजे तुमची संकल्पना खूप छान आहे. आणि पाळण्याला कलरफुल झुंबर लावले. झुंबर बघितल्यापासून तुम्ही तर कागदापासून कापडापासून बनवलेले आहेत. बरोबर बरोबर. विकतचं साहित्य विकतचं नाही, स्वतः बनवलेलं मातीनं. डार्क कलरचं असल्यामुळे काय होतं माहितीये का, की मुलांची दृष्टी जी आहे म्हणजे त्याचाच विकास होतो. दृष्टीत विकास बघतं बा तिकडं. बरोबर बरोबर. त्यामुळे त्याचं नेत्र समज डार्क कलर जो हवा आहे. हा बरोबर. दृष्टीचा विकास होतो. जास्त करून हिरवा रंग सुद्धा डोळ्याला आल्हाददायक असतो असं म्हणतात मॅडम. बरोबर ना? ओके ओके मॅडम. तर खूप छान अशी संकल्पना आहे. मॅडम नमस्ते. आपला उपक्रमाचं नाव? हां हां हां. कुठून आलेला आहात तुम्ही मॅडम? इकडं कुठून आलेला आहात? कोणत्या? बरं बरं बरं. मुरुड भागातील आहात, गोरेवाडी. ओके ओके. आहाराचं महत्त्व, फळभाज्या पालेभाज्या. ओके मॅडम, धन्यवाद तुमच्या उपक्रमासाठी. हो चालेल. संरक्षणात्मक, शरीरवर्धक आणि ऊर्जावर्धक असे जे वर्गीकरण आहे. वर्गीकरण 3 प्रकार होते आहाराचं. हां हां हां. ऊर्जावर्धक म्हणजे काय, ज्यातून आपल्याला उष्मा मिळतो शरीराला. ओके ओके. पदार्थ ऊर्जावर्धक मध्ये येतात. ते मुलांना आहारात सगळे हवे. शरीरवर्धक म्हणजे काय, तर ते प्रोटीन जे आहे ती शरीरवर्धक मध्ये येतात. आणि संरक्षणात्मक म्हणजे जीवसत्वयुक्त जो सगळा आहार आहे तिन्ही घटकांचा समावेश रोजच्या आहारात व्हायला पाहिजे. ओके. खूप कन्सेप्ट चांगले आहे. खूप छान उपक्रम बनवलेला आहे. आताच्या युगात म्हणजे ड्रायफ्रूटचा जमाना आहे. काय खावं काय खाऊ नये या संदर्भात मॅडम आपण बोला. आपण कुठून आलेला आहात हे उपक्रम सादर करण्यासाठी? हा, वेखंडवाडी. हा, मग आदर्श असं गाव आहे. संभाजीनगर असं नाव नुकतंच आता या गावाला झालेलं आहे. हो 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 घेतो. हो येतोय, सगळे येणार घ्यायला. तर खूप छान तुमची कन्सेप्ट आहे. आपण कोणता उपक्रम आणलेला आहात? संभाजीनगर शाळा नाही का? आता नामकरण नुकतंच झालेलं आहे. तर बरोबर आहे ना संभाजीनगर? हां. तर सांगा मॅडम, आपण काय उपक्रम आहे आपला? ओके ओके ओके. खूप छान कन्सेप्ट आहे.